रेडी झाला आपला पेपर द्यायसाठी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे कृष्णा, तुम्ही बघत आहे हॅरी माझ्या ब्लॉग. तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आमचा लास्ट पेपर जॉग्रफीचा आणि बुक घेऊन बसलेलो आहे. मी आता वरती आलेलो आहे सकाळी हाती वाजलेले आहे 5:30 झालेले आहे. तर आता वरतून बसलेलो आहे मी मस्तपैकी. एकदम थंड वातावरण आहे सकाळचा. नंतर ऊन सुरून जाते, मग खूप गरम होते. मस्त वरतून बसतो मी, 1-1.5 तास अभ्यास करतो वरती. नंतर खाली जातो, मग सेंटरवर जायचं आपल्याला. आणि मला सेंटर भेटला आहे मनीबाई गुजराती. भाई खूप स्ट्रिक्ट सेंटर आहे. आणि पहिली गोष्ट माझ्या ओळख म्हणजे माझ्या शाळेतलं माझ्या क्लासमध्ये कोणीच नाही आहे. माझ्या क्लासमध्ये कोणीच ओळखीचं नाही. माझं सगळं बिनओळखीचे आहे, म्हणून मी कोणाकडे बघू पण शकत नाही आणि काही पण नाही, काय ॲक्टिव्हिटी पण नाही. मी म्हणजे एकदा पेपर हात झाल्यावर मी एकदम खाली सजल करून ठेवतो, वरतं तोंडसुद्धा करत नाही बाई. काऊन की कोणी ओळखीचं पण नाही आहे आणि काही असं भीती वाटते. भीती म्हणजे पहिल्या दिवशी तर मी असं वाटतं मी सेंटर पण जात नाही. म्हटलं जाऊ द्या, म्हटलं असं कधीच होतं होतं. वाटच नाही पेपर आहे म्हणून. असं वाटतं पेपरच नाही आहे, मी का करू समजून तो राहिलं. तर ठीक आहे, सोडा एक गोष्ट. तर तुम्ही अभ्यास करतो सगळ्यात पहिले आणि मग खाली जातो आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू करतो. चला मग, उद्या तर फेअरवेल आहे भाई आमच्या शाळेचं. तर मग चला आता उद्या काय घालायचं आहे रात्री विचार करायचा सगळ्यात पहिले तिकडून आल्यावर शाळेतून. आता काय करायचं तर समजून नाही राहिलं, काहीतरी नवीन घाला की काय करायचं आहे. तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करू. अभ्यास करतो पहिले, मला अभ्यास करायला लागते, नाही तर हे पेपर खराब जाईल तर वांदी होऊन जाईल. चला अभ्यास करतो मी आता. माझी आंघोळ झाली, मी माझा अभ्यास पण झाला. 9:30 वाजले, मी 8:30 वाजता अभ्यास करून उठलो आणि आता रेडी झालो. बॅग पण रेडी आहे. आता मी निघतो पटकन. आजचा लास्ट पेपर, त्याच्यानंतर नाही पेपर ना काही. भाऊ रेडी झाला आपला पेपर द्यायसाठी. तो कोल्हापूरला ते मित्राला फोन लावला. पहिला हॉली क्रॉस भेटलेला आहे, हॉली क्रॉस मराठी, आणि मला मनीबाई गुजराती आहे. तर आम्ही अभ्यास झाला काय? चला भाई, याचाही झाला. आता मी निघतो पटकन. तर आज लास्ट डे. आता मी फोन पण घेऊन चाललो आहे. तर फोन गाडी तिकीट ठेवून देणार आहे मी. फोन अंदर नाही घेणार आहे मी, गाडी तिकीट राहील फोन. तर चला पटकन निघतो आता. मम्मी चल येतो, बाय. 9:30 झाले ना. मी शाळेतून आलेलो आहे आणि चेहरा तेल लावलेला आहे आणि पोट्टे आलेले आहे. आमचे आर्यभट्टे टी शर्ट घालून सगळेजण. हे बघा, हा सिद्धेश पा आणि हे दोघं पण आर्यभट्टाच घालून एक नंबर. आणि फुगे रेडी झाले आणि एक कलर, एक छोटी डब्बी आहे. कालचीच आहे, कालची उरलेली. आता खेळ राहिलो आम्ही. 1 2 3 अरे कृष्णा, डबीतले टाकले म्हटलं बुकीच कशी नाही रे, नाही कृष्णा, तू जेवढं लावायचं तेवढं लावून घे. खरंच आहे, फुल डबी. खरंच सांगतो गेला कुठे. वाव, तरी तू बस एवढी मोठी. बस खाली, खाली बसा रे. आता
चालली आमची आंघोळ गिंगोळ चालला तर राम आणि राम गाडी काढते, सिद्धे सोडून देते, मी गाडी काढतो आणि कामी सोडून देतो घरी आणि मग आम्ही नंतर घरी येऊन रिलॅक्स करतो थोडंसं. हा तर हे आमचा कूलर आणि मी इथं गेमिंग करू भाई खतरनाकपैकी. मी इथं बसलेलो आहे, हेडफोन सुरूच आहे माझी अजूनही. हे माझे हेडफोन इथून आवाज ते दूर ठेवते म्हणून. इथं राम गेमिंग करूला, इथे मी बसतो मस्त थंड थंड कूलर सुरू आहे. नंतर आपण थोड्या वेळानं बाहेर जाऊ सोडा प्यायला. सोडा प्यायची खूप इच्छा होऊ राहिली. नाही चलशील का सोडा प्यायला? हो राम, सोडा प्यायला चलशील काय? सोडा प्यायला चलशील का सोडा? हां ठीक आहे. तर रामन मी नंतर सोडा प्यायला जाईन. तर चला मग आता पटकन खेळणं सुरू करा. तर गाईस कालसारखा व्हिडिओ हा पण व्हिडिओ एकदम लहानच बनलेला आहे. तर काही नाही, आता तर सुट्ट्या लागलेल्याच आहे, अजून पुरा दिवस बाकी आहे. उद्या संडे भाई, उद्याचा ब्लॉग पण खूप मोठा बनणार आहे. तर भाई ब्लॉग नक्की लाईक करा, शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मग आता मला झोपायची वेळ झालेली आहे, झोपतो सकाळी उद्याचा लवकर आणि तयारी करून निघायचं आहे.